नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 4 दॅट इज एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये आपण फर्स्ट 2 पार्ट्स ऑलरेडी पाहिलेले आहेत आणि आज आपण तिसरा पार्ट पाहतोय. सो थर्ड पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्या आधीचे सगळे टॉपिक्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. ओके, सो एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, तर एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करणं, पर्यावरणाचं संवर्धन करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी एन हवा होता. ओके, सो या ठिकाणी आपण पाहतोय की सिन्स एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन म्हणजे मानवाचं अस्तित्व जेव्हापासून आहे, देर इज इंटर रिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. मानव आणि पर्यावरण यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप आहे जेव्हापासून मानवाचं अस्तित्व या पृथ्वीतलावरती आहे तेव्हापासून. ह्युमन स्टेप्ड ऑन दी अर्थ लॉंग आफ्टर फॉर्मेशन ऑफ अर्थ. आणि अर्थच्या फॉर्मेशननंतर म्हणजे अर्थची निर्मिती झाल्यानंतर, पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर खूप कालावधीनंतर मानवाने पृथ्वीवरती पाऊल ठेवलेलं आहे. ऑन द अर्थ ह्युमॅन बीइंग प्रूव्ड इट्स सुपेरिटी ॲज कम्पेअर्ड टू अदर ॲनिमल्स विथ दी हेल्प ऑफ कॅरेक्टर्स लाईक इंटेलिजन्स, मेमरी, इमॅजिनरी ॲबिलिटी एक्सेट्रा. आणि जेव्हा या पृथ्वीवरती मानवाचं अस्तित्व सुरू झालेलं आहे तर तेव्हाच मानवाने आपला एक सुपेरिटी म्हणजे एक प्रभावी एक असं प्रभाव निर्माण केलेला आहे या पृथ्वीतलावरती. कारण मानवाला एक बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या याच बुद्धिमत्तेच्या जोरावर, याच कॅरेक्टरच्या जोरावर त्याने इंटेलिजन्स, मेमरी आणि इमॅजिनरी ॲबिलिटी म्हणजे काय तर काहीतरी कल्पना करण्याची शक्ती, या सगळ्या गोष्टींमुळे तो एक प्रभावी असा एक सजीव आहे या पृथ्वीतलावरती. ह्युमन एस्टॅब्लिश्ड डोमिनेशन ओव्हर दी नेचर. आणि मानवाने या निसर्गावरती एक प्रभाव निर्माण केलेला आहे. ह्युमन युटिलाइज्ड ऑल दी नॅचरल रिसोर्सेस ॲज मच ॲज पॉसिबल. आणि त्याचबरोबर प्रगती करण्यासाठी मानवाने जे नैसर्गिक संसाधने निसर्गामध्ये उपलब्ध आहेत ते सगळे युटिलाइज केलेले आहेत, सगळे वापरलेले आहेत आणि सगळे आता तो संपवण्याच्या मार्गावरती आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अमर्याद प्रमाणात मानव एन्व्हायरमेंटमध्ये किंवा जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचा वापर करीत आहे. इन ॲन अटेम्प्ट टू लिव्ह अ सॅटिस्फॅक्टरी लाईफ, एक समाधानी आयुष्य जगण्यासाठी ह्युमन केप्ट ऑन स्नॅचिंग फ्रॉम दी नेचर ॲज मच ॲज पॉसिबल. आणि जेवढं आपल्याला एन्व्हायरमेंटकडून ओरबाडून घेता येईल तेवढं मानव ओरबाडून घेत आहे आपली लाईफ सॅटिस्फॅक्टरी होण्यासाठी, आपलं जीवन समाधानी होण्यासाठी. अँड धिस लीड टू इन्क्रीज इन प्रॉब्लेम्स. आणि याच्यामुळेच एन्व्हायरमेंटमध्ये काही प्रॉब्लेम्स तयार होत आहेत. फ्रॉम धिस एंटायर सिनॅरिओ आणि या सगळ्या परिस्थितीवरून वी कॅन अंडरस्टँड दॅट ह्युमन हॅज क्रुशियल रोल इन मेंटेनिंग द एन्व्हायरमेंट बॅलन्स. आणि याच्यावरून आपल्याला असं कळतं आहे की एन्व्हायरमेंट बॅलन्स मेंटेन करण्यामध्ये मानवाचा एक इम्पॉर्टंट रोल असायला पाहिजे. कारण जर मानव बुद्धिमान आहे म्हणजे मानवाला माहिती आहे की एन्व्हायरमेंटचं बॅलन्स कसं ठेवायचं किंवा एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन कसं करायचं. आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट बॅलन्समध्ये मानवाचा एक खूप महत्त्वाचा असा एक रोल आहे. इफ ह्युमॅन हॅज डिस्टर्ब दी एन्व्हायरमेंटल बॅलन्स, जर मानवाने एन्व्हायरमेंटचं बॅलन्स डिस्टर्ब केलेलं आहे, एन्व्हायरमेंट इनबॅलन्स केलेलं आहे, सो देन ह्युमॅन इटसेल्फ ओनली कॅन कन्झर्व अँड इम्प्रूव्ह दी क्वालिटी ऑफ नेचर. आणि मग फक्त माणूसच परत एकदा हे एन्व्हायरमेंट पूर्ववत करू शकतो किंवा हे एन्व्हायरमेंट कन्झर्व करू शकतो, एन्व्हायरमेंट इम्प्रूव्ह करू शकतो. मेनी टाइम्स जनरल पब्लिक इज अननोन दॅट इट्स ॲक्टिव्हिटीज अँड आर हार्मफुल टू एन्व्हायरमेंट अँड देअर बाय अननोविंगली मेनी ॲक्टिव्हिटीज हॅपन. आणि आपण पाहतो की जनरली जे पॉप्युलेशन आहे आपल्या भारतामधलं, त्यातील म्हणजे आपला भारत अजूनही एवढा साक्षर नाही आहे, एवढा सुशिक्षित नाही आहे. मग काही ठिकाणी आपण पाहतो की ज्या लोकांना आपलं जे कृत्य आहे तर त्या कृत्यातून एन्व्हायरमेंटला हानी पोहोचू शकते हे माहीत नाही, तर मग असे लोक काहीतरी करतात आणि ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हार्म होतं, एन्व्हायरमेंटची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते. आणि मग या सगळ्या गोष्टीतून खूप मोठ्या प्रमाणामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन अराईज होतं आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी सगळ्यांना अवेअर करणं गरजेचं आहे, पॉप्युलेशन विरुद्ध अवेअर करणं गरजेचं आहे, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनबद्दल जागृती करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की हाऊ डू बटरफ्लायज कॉन्ट्रीब्यूट टू
एन्व्हायरमेंटल बॅलन्स. मग बटरफ्लायज एन्व्हायरमेंटल बॅलन्स कसं काय घडवून आणतात, म्हणजे बटरफ्लायजमुळे आपलं एन्व्हायरमेंट बॅलन्स कसं काय राहतं. तुम्हाला माहिती आहे की बटरफ्लायज फुलझाडांवरती वगैरे बसतात आणि बटरफ्लायज जेव्हा फुलझाडांवरती असतात तेव्हा त्यांच्या थ्रू पॉलिनेशन घडून येतं. जसं की पॉलिनेशन प्रोसेस आपण या आधीच्या लेसन्समध्ये पाहिलेली आहे, 2nd-3rd लेसन्समध्ये, की पॉलिनेशन कशा प्रकारे होतं. मग पॉलिनेशन घडून आल्यामुळे प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन घडून येतं आणि मग प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन घडून आल्यामुळे खूप मोठ्यामध्ये पॉलिनेशन घडून आल्यामुळे प्लांट्स वाढतात, प्लांट्सची संख्या वाढते आणि प्लांट्सची संख्या वाढल्यामुळे आपोआपच एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन होतं. आणि त्याचबरोबर काही जे एन्व्हायरमेंट्समध्ये जे नको असलेले जे म्हणजे जे गवत असं असतं की जे नको आहे, तर ते पण बटरफ्लायज त्याचं पण नाश करतात, ते पण नष्ट करण्याचं काम करतात किंवा कन्झ्युम करण्याचं काम करतात ॲज देअर फूड. आणि गवत म्हणजे जसं की जे खूप स्मॉल प्लांट्स असतात की जे तृण ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, तर ते. त्याच्यानंतर जे हार्मफुल इन्सेक्ट्स आहेत तर त्यांना ते पण जे काहीतरी डिसीज पसरवणारे आहेत तर त्यांना पण बटरफ्लायज त्यांचं अन्न म्हणून कन्झ्युम करतात. तर अशा प्रकारे एन्व्हायरमेंट बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी आणि जे हार्मफुल इन्सेक्ट्स आहेत त्यांची संख्या कमी करण्यासाठी बटरफ्लायज जे आहेत ते खूप युजफुल आहेत. त्याच्यानंतर डू यू नो, काही लॉज तयार केले गेले आहेत एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आणि फॉरेस्ट कन्झर्वेशनबद्दल, तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. लॉज एनॅक्टेड अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. सो फर्स्ट आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन, वनसंवर्धन ॲक्ट आहे 1980 साली हा कायदा ॲक्ट करण्यात आला होता. द लँड कन्झर्व्ड फॉर फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲज बीन प्रोहिबिटेड टू यूज फॉर एनी अदर पर्पजेस बाय धिस लॉ. म्हणजे काय, जे लँड किंवा जी जमीन वनसंवर्धनासाठी किंवा फॉरेस्ट कन्झर्वेशनसाठी रिझर्व करून ठेवण्यात आलेली आहे, आरक्षित करून ठेवण्यात आलेली आहे, तर ती लँड कुणीही इतर पर्पजसाठी वापरू नाही शकत. ओके, म्हणजेच जर ती आपल्याला वापरायची असेल तर त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन कंपल्सरी आहे. म्हणजे तिथे जर खणकाम करायचं असेल, मायनिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे खाणकाम वगैरे करायचं असेल तर त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जर कुठल्या व्यक्तीने या लॉच्या विरुद्ध जर काही केलं, म्हणजे ती जी जमीन आहे की जी वनसंवर्धनासाठी राखून ठेवलेली आहे, ती जमीन जर इतर कामांसाठी वापरली तर तो जो पर्सन आहे तर त्या पर्सनला जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं 15 वर्षांसाठी. ओके, तर असे काही कायदे करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट 1986. पर्पज ऑफ दिस ॲक्ट इज टू कंट्रोल द पोल्युशन अँड पनिश द पर्सन्स ऑर इन्स्टिट्यूट्स हार्मिंग द एन्व्हायरमेंट. मग हा जो लॉ करण्यात आला होता किंवा हा जो ॲक्ट आहे, तर या ॲक्टचं काय पर्पज आहे, तर पोल्युशन कंट्रोल करणं आणि जे लोक पोल्युशन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन करत आहेत किंवा काहीच प्रिकॉशन्स न घेता किंवा एन्व्हायरमेंटला हानी होईल या दृष्टीने जे पोल्युशन्स करत आहेत तर त्यांना पनिशमेंट देणं. त्याचबरोबर असे जे पर्सन्स आहेत पोल्युशन करणारे, असे जे इन्स्टिट्यूट्स आहेत तर त्यांना पनिश करणं. एनी पर्सन ऑर फॅक्टरी इज प्रोहिबिटेड बाय दिस ॲक्ट फ्रॉम रिलीजिंग दी पोल्युटंट्स इन ॲटमॉस्फिअर बियॉन्ड अ परमिशिबल लिमिट. मग जे लोक असे आहेत किंवा ज्या फॅक्टरीज अशा आहेत की ज्या एक ठराविक लिमिट ठरवून दिलेलं आहे, या लिमिटच्या बाहेर जर ते पोल्युशन करत असतील तर मग त्यांना शिक्षा केली जाते. ती किंवा जे फॅक्टरीज आहेत हे लॉस जर त्यांनी मोडले तर मग त्यांना 5 वर्षाचं जेल होऊ शकतं किंवा 1 लाखापर्यंत त्यांना फाईन बसू शकतो. सो नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हॅज बीन एस्टॅब्लिश्ड इन 2010 फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ एन्व्हायरमेंट रिलेटेड लॉज. आणि जे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन रिलेटेड हे जे लॉज आहेत तर या लॉजचं इफेक्टिवली म्हणजे खूप व्यवस्थित हे लॉज पाळले जावेत यासाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल एस्टॅब्लिश केलेलं आहे 2010ला. त्याच्यानंतर आहे डिस्कस कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट चिपको मुवमेंट अँड डिस्कस बिटवीन 2 ग्रुप्स ऑफ युअर क्लास अबाउट इट्स इम्पॉर्टंट इन प्रेझेंट सिच्युएशन. मग चिपको मुवमेंट जे झाले होते, 2 झाले होते, एक बिश्नोईमध्ये होतं आणि त्याचबरोबर ह्या ज्या मुवमेंट्स आहेत तर या मुवमेंट्सबद्दल माहिती मिळवायची आहे आणि आज या मुवमेंट्सची खूप गरज आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला सांगायचं आहे, प्रेझेंट करायचं आहे, म्हणजे प्रेझेंट सिच्युएशनवरती. कारण आजकाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केली जाते शहरीकरणासाठी, अर्बनायझेशनसाठी, इंडस्ट्रियलायझेशनसाठी. मग आजच्या काळामध्ये चिपको मुवमेंटची परत गरज आहे, हे सगळं तुम्हाला या सगळ्या सिच्युएशनमधून तुम्हाला सांगायचं आहे. सो नेक्स्ट आहे इंटरनेट माय फ्रेंड. साऊंड पोल्युशन रूल तयार केला गेला होता 2000 साली. त्याच्यामध्ये
साऊंड पोल्युशन कंट्रोल आणि साऊंड पोल्युशन प्रिव्हेंटेशन होतं. नेक्स्ट आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल 1998 साली केला गेला होता आणि ई वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल 2011 साली केला गेला होता. त्याच्यानंतर आहे ऑलवेज रिमेंबर, ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 म्हणजे 1972 साली जे वाईल्ड लाईफ म्हणजे जे प्राणी जीवन आहे, जे वन्य प्राण्यांचे जीवन आहे त्याचं प्रोटेक्शन केलं जावं हा एक ॲक्ट काढला गेला होता. मग त्या ॲक्टनुसार ॲज पर क्लॉज 49A त्याच्यामध्ये काही पार्ट्स आहेत. पहिला आहे 49A, दॅट इज ट्रेडिंग ऑफ रेअर ॲनिमल्स हॅज बीन कम्प्लिटली बॅन्ड. म्हणजे जे रेअर ॲनिमल्स आहेत, जे दुर्मिळ ॲनिमल्स आहेत त्यांचा व्यवसाय करणं म्हणजे त्यांचे कातडी वगैरे काढणं, ते विकणं किंवा तस्करी करणं, तर या सगळ्या गोष्टींवरती बॅन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ॲज पर क्लॉज 49B, यूज ऑफ आर्टिकल्स प्रिपेअर्ड फ्रॉम स्किन ऑर ऑर्गन्स ऑफ वाईल्ड ॲनिमल्स हॅज बीन बॅन्ड. आणि मग असे जे रेअर ॲनिमल्स आहेत किंवा जे पण वाईल्ड ॲनिमल्स आहेत तर त्यांच्या स्किनपासून किंवा त्यांच्या बोन्सपासून किंवा त्यांच्या इतर ऑर्गन्सपासून जे गोष्टी तयार केल्या जातात, जे आर्टिकल्स तयार केले जातात तर ते विकण्यासाठी पण बॅन आहे. म्हणजे ते तयार करण्यासाठी तर बॅन आहेच आणि त्याच्यामुळे ते विकण्यासाठी पण बॅन आहे. म्हणजे ते कोणी विकू पण नाही शकत असं काही तयार करून. नेक्स्ट आहे ॲज पर क्लॉज 49C, डिस्क्लोजर ऑफ द स्टॉक ऑफ एअर फॅक्ट्स मेड फ्रॉम रेअर वाईल्ड ॲनिमल्स इज कंपल्सरी. सो जे आर्टिफॅक्ट्स बनवलेले आहेत, ज्या कलाकृती बनवल्या गेलेल्या आहेत तर त्या सगळ्या पण विकणं किंवा त्याचं कुठेतरी परचेस करणं किंवा सेल करणं ह्या सगळ्यावरती बंदी आहे. ते सगळे ॲक्ट्सनुसार त्याच्यावरती बंदी आहे. सो नेक्स्ट आहे द स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. आता असं का सांगितलेलं आहे तर ते आपण बघूया. तुम्ही 6th स्टँडर्डला एक स्टोरी रीड केली असेल इंग्लिशच्या बुकमध्ये, मोलाई तोलाई नावाची, तर तेच स्टोरी या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. सो जाधव मोलाई पेंग इज अ हायली कॅपेबल पर्सन इन आसाम. आसाममधल्या व्यक्ती होत्या ज्याचं नाव आहे जाधव मोलाई पेंग, ज्याचा जन्म झाला होता 1963 ही इज वर्किंग ॲज अ फॉरेस्ट वर्कर सिन्स द एज ऑफ 16 इयर्स. आणि 16व्या वर्षापासून किंवा 16 वर्षांपासून ते फॉरेस्टमध्ये काम करत आहेत. त्याच्यानंतर वन्स लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डायड इन दी फ्लड ऑफ ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्लोविंग बाय दी विलेज. आणि ब्रह्मपुत्रा रिव्हरमधून पाणी फ्लो होत होतं आणि त्याच्यामुळे जे आजूबाजूच्या परिसरामधले जे स्नेक्स होते तर ते मेले होते हे त्यांनी पाहिलं. आणि ॲज अ प्रिव्हेंटेटिव्ह मेजर आणि पुन्हा असं काही होऊ नये यासाठी मोलाई प्लांटेड 20 बांबू प्लांटलेट्स. म्हणजे मोलाई यांनी 20 बांबूचे प्लांट केले होते. सो इन 1979च्या कालावधीमध्ये द लोकल सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट बिगॅन अ सोशल afforestation project on 200 hectares of land. Molai was one of the few forest workers who were looking for that project. Molai continued to plant the trees even after completion of the project. आणि त्या फॉरेस्ट्री डिपार्टमेंट याचं त्यातलं लोकल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट होतं, त्यांनी 200 हेक्टर्सवरती झाडं लावण्याची एक योजना तयार केली होती आणि मोलाईंनी पण त्याच्यामध्ये समावेश घेतला होता. पण हा प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर पण मोलाई झाडं लावणं त्यांनी त्यांचं काम कंटिन्यू ठेवलं, सुरूच ठेवलं. आणि ॲज अ रिझल्ट ऑफ दिस कंटिन्यू वर्क ऑफ प्लांटिंग अँड केअरिंग फॉर द ट्रीज. आणि हे जे कंटिन्यूली वर्क त्यांनी सुरू ठेवलं होतं झाडं प्लांट करण्याचं, त्यांची काळजी घेण्याचं, द बॅरन एरिया विटनेस दी फॉरेस्ट कवर ओव्हर दी 1360 एकर्स 1360 एकर्स. आणि मग त्यांनी हे जे काम चालू ठेवलं होतं तर त्यांनी स्टार्टिंगला हा जो प्लॅन होता तर तो फक्त 200 हेक्टर्स एवढाच मर्यादित होता, पण त्यांनी स्वतः पुढे हे काम चालूच ठेवलं, एकट्याने चालू ठेवलं आणि आता 1360 एकर्स एवढा पूर्ण भाग हा फॉरेस्ट एवढी त्यांनी झाडं लावलेली आहेत आणि एवढा पूर्ण भाग कव्हर केलेला आहे. टुडे दिस जंगल इन कोकिलामुख ऑफ जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम इज द रिझल्ट ऑफ द हार्डवर्क फॉर 30 इयर्स. आणि मोलाई यांनी 30 वर्ष मेहनत करून जे कोकिलामुख जंगल आहे, जे फॉरेस्ट आहे, जे की आसामच्या जोरहाट डिस्ट्रिक्टमध्ये आहे तर ते उभं केलेलं आहे. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ दी प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर दिस अनपॅरलल वर्क. आणि त्यांनी हे जे काम केलेलं आहे तर या कामासाठी भारताने त्यांना पद्मश्री हा अवॉर्ड दिलेला आहे भारत सरकारने. सो नाव इट इज वेल नोन ॲज मोलाई जंगल. आणि आता सगळेजण त्या जंगलला मोलाई जंगल म्हणून ओळखतात.
मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय दी फॉरेस्ट डिस्ट्रॉय करण्यासाठी किंवा वन नष्ट करण्यासाठी खूप सारे लोक एकत्र येतात. बट अ सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन एस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. पण जेव्हा एक व्यक्ती पण म्हणजे फक्त एक व्यक्ती जर स्वतःच्या मनामध्ये हे निर्धारित करत असेल की मला झाडं लावायची आहेत, तर तो एक नवीन फॉरेस्ट तयार करू शकतो. हे या स्टोरीवरून आपल्याला कळतं. ॲक्च्युली सत्य घटना आहे आणि खरंच असं घडलं आहे. म्हणजे तुम्ही जर सर्च केलं गुगलवरती तर तुम्हाला असं वाटेल की हे फक्त आपल्याला सांगण्यासाठी दिले, तर असं काही नाही, हे खरं आहे. ओके, खरंच त्यांनी इतका मोठ्या प्रमाणामध्ये ट्री प्लांटेशन केलेलं आहे आणि एक पूर्ण फॉरेस्ट त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि तिथली जी झाडं आहेत त्यांची त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काळजी पण घेतलेली आहे. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी, जे की आपण पाहणार आहोत यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.